नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. बघा, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ. ज्या विद्यार्थ्यांना पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी या कॉलेजमध्ये समजा जर ॲडमिशन घ्यायची असेल, इन्स्टिट्यूट लेवल म्हणा किंवा मॅनेजमेंट ॲडमिशन, ओके, तर या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, PICTची ऑफिशियल वेबसाईट आहे. ओके, PICTची ऑफिशियल वेबसाईट PICT.edu ही झाली PICTची ऑफिशियल वेबसाईट. बघा, तर नोटीसमध्ये तुम्ही इथं बघू शकता. बघा, ॲडव्हर्टायझिंग इन्व्हायटिंग ॲप्लिकेशन्स for the admission to the first year BTech institute quota and the against vacant seats after the ओके, म्हणजे कॅप राऊंड झाल्यानंतर ज्या काही स्पॉट्स राऊंड राहतात, ज्या काही मॅनेजमेंटचे राऊंड्स राहतात त्याच्यासाठी आणि नोटीस पण दिलेलं आहे. ठीक आहे, किंवा आपण ॲडमिशन सेक्शनमध्ये पण जाऊन बघू शकतो. बघा, आता या नोटीसच्या अंतर्गत आपण काय गोष्टी बघायच्या ते बघून घ्या. बघा, ही त्यांची ॲडव्हर्टाइजमेंट आहे. ॲडव्हर्टाइजमेंट इन्व्हायटिंग द ॲप्लिकेशन्स फॉर द ॲडमिशन्स टू द FI BTech इन्स्टिट्यूशन कोड आहे अगेन्स्ट द कॅप राऊंड आफ्टर द कॅप राऊंड 2026-27. ठीक आहे, आता बघा, ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम द ॲस्पिरिंग एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द ॲडमिशन इन्स्टिट्यूट कोड अगेन्स्ट ॲज पर द स्टेट लेवल आफ्टर द कॅप राऊंड इन द फॉलोइंग. ठीक आहे, आता बघा, इथे इनटेक दिलेला आहे. म्हणजे समजा तुम्ही त्या या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये मॅनेजमेंट थ्रू म्हणा किंवा इन्स्टिट्यूट लेवलवर जर इन्स्टिट्यूट लेवल म्हणजेच काय मॅनेजमेंट कुठं ना, आहे की नाही, जर तुम्ही ॲडमिशन घेत असाल तर जो काही इनटेक राहतो, ओके, पर्टिक्युलर ब्रांचला, तर तुम्ही बघू शकता. जसं की पहिला ब्रांच 5 प्रकारच्या ब्रांचेस आहे. कम्प्युटर इंजिनिअरिंगला 36, आफ्टर दॅट ENTCला 36, ITला 27, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स 9 आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 9. म्हणजे अशा टोटल 117 सीट्स अवेलेबल आहे इथं इन्स्टिट्यूट म्हणा किंवा मॅनेजमेंटसाठी. आता बघा, इम्पॉर्टंट बघा, लास्ट डेट फॉर द ऑनलाईन ॲप्लिकेशन 8 सप्टेंबर 2026 पर्यंत. ओके, म्हणजे जवळजवळ बराच वेळ दिलेला, 1 महिन्यापेक्षा जास्त वेळ दिलेला. ओके, 8 सप्टेंबर 2026 पर्यंत तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. ठीक आहे, आणि इथे बघा, त्यांनी खाली अप्लाय नाव पण दिलेलं आहे. ओके, म्हणजे कशा प्रकारचं अप्लाय करायचं आहे बघा, एकदम सिम्पल दिलेलं आहे. बघा, तुम्हाला इथं जो काही तुमचा मेल ID वगैरे आहे, ओके, मेल ID टाकायचा आहे आणि तुम्हाला जो काही डिजिट आहे तो येऊन जाणार. ठीक आहे, बघा, इथं स्टेप्स दिलेला आहे. मेल व्हेरिफिकेशन झालं, प्रायमरी चेक आहे, आफ्टर दॅट मेरिट इन्फॉर्मेशन, पर्सनल डिटेल्स, फोटो सिग्नेचर, डॉक्युमेंट्स अपलोड, ॲप्लिकेशन समरी, पेमेंट आणि फायनल फॉर्म. ठीक आहे, आता पेमेंट वगैरे ॲक्च्युली आपण तिथं गेल्यानंतरच. ओके, आणि जर तुम्हाला काही तांत्रिक जर अडचणी आल्या तर या मेलवर, ऑफिशियल मेल IDवर तुम्हाला काय करायचं आहे, त्यांच्याशी संपर्क साधून या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करायच्या आहे. येतं लक्षात? ओके, अशा प्रकारचं आहे. आता हे OTP वगैरे सगळं टाकल्यानंतर तुम्हाला येऊन जाईल. ठीक आहे, आता बघा, आफ्टर दॅट, ओके, इथपर्यंत तुम्हाला गोष्टी क्लिअर झाल्या, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आता बघा, आपण ॲडमिशन सेक्शनला जाऊन त्यांचे फी स्ट्रक्चर वगैरे काय या सगळ्या गोष्टी आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा, आता जे काय आपण बघितलं ना ते हेच बघितलेलं आहे. इथे पण तुम्हाला ॲडमिशन सेक्शनमध्ये गेल्यानंतर ही ॲडव्हर्टाइजमेंट, ठीक आहे ना, ही ॲडव्हर्टाइजमेंट आपण आत्ताच बघितली. आफ्टर दॅट जे अप्लाय करायचं आहे, ओके, जे अप्लाय करायचं आहे, हे बघा, अप्लाय नाव, आपण त्या वेबसाईटवर गेलो होतो जिथं OTP वगैरे येणार. ठीक आहे, बघा, या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे. बघा, इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या, आपण डायरेक्ट मेल व्हेरिफिकेशनवर गेलो होतो, इन्स्ट्रक्शन्स, आणि आफ्टर दॅट या सगळ्या गोष्टी तिथं बाबी दिलेल्या आहे. म्हणजे तुम्हाला आय हॅव याच्यावर ॲक्सेप्ट करून पुढे जायचं आहे. येतं लक्षात? ओके, तर अशा प्रकारची ती गोष्ट आहे. तर बघा, आपल्याला आता खाली स्क्रोल केल्यानंतर बघा, इथं BTech FI BTech अंडर ग्रॅज्युएट कॅप अँड इन्स्टिट्यूट लेवल, इट मीन्स मॅनेजमेंट कोटा. तर आपण इथे या सेक्शनला एंटर करूया. ओके, या टॅबला एंटर केल्यानंतर बघा काय गोष्टी तुमच्या पुढे येतात ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा, आता काही इम्पॉर्टंट नोटीस दिलेलं आहे कॅपच्या रिलेटेड. ओके, आणि बघा, मॅनेजमेंट कोटा रिलेटेड इथं बघा ॲडमिशन नोटीस दिलेलं आहे. याची PDFच तुम्हाला दिसते. बघा, ॲडमिशन नोटीस फॉर 2026 फर्स्ट इयर BTech. ठीक आहे, काही हरकत नाही. बघा, द ॲडमिशन प्रोसेस थ्रू द कॅप सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस इन्स्टिट्यूशनल मॅनेजमेंट कोटा, या सगळ्या गोष्टी म्हणजे बऱ्याच प्रकारच्या आहेत तिथं. फॉर अकॅडमिक इयर 26-27 शाल बी कॅरीड आउट ॲज पर द गाईडलाईन्स अँड द शेड्यूल टू बी पब्लिश बाय द स्टेट CET सेल. म्हणजे ज्या काही गोष्टी आहे त्या सगळ्या ऑफिशियली CET सेलच्या मार्गदर्शनात या सगळ्या गोष्टी होणार आहे. ओके, बघा, डिटेल्स ऑफ द कोर्सेस. आता बघा, इन्स्टिट्यूट लेवल म्हणजे हे या सीट झाल्या. ओके, या सीट झाल्या. ओके, तर अदर दॅन येणार आहे म्हणजे आपण याच्यात येतो. बघा, जसं आपण तिथे बघितलं होतं 36, 36, 27, 9, म्हणजे या टोटल 117 अशा या सीट्स आहे. आणि बघा, इथं टोटल तुम्हाला क्लिअर कट सांगितलं आहे का, स्टुडंट्स अँड पॅरेंट्स आर हिअर बाय ॲडवाइज नॉट टू कॉन्टॅक्ट ऑर अप्रोच एनी आउटसाइड पर्सन or agency for the admission to PICT. The institute shall not be held responsible for any
ओके, कॉन्सिक्वेन्सेस ऑर द फायनान्शियल लॉसेस अरायझिंग आउट ऑफ द सच अ सिच्युएशन. म्हणजे तुम्हाला इथे जर मॅनेजमेंट थ्रू ॲडमिशन घ्यायचे असेल तर काही कुठे बाहेर काही तुम्हाला म्हणजे संपर्क साधण्याचा काही प्रश्नच येत नाही. बघा आता शेड्यूल बघा. बघा, पब्लिकेशन ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट इन न्यूजपेपर अँड ऑन द इन्स्टिट्यूट वेबसाईट म्हणजे 3 ऑगस्टलाच झालेला होता. ओके, आणि तुम्हाला जो काही ऑनलाईन फॉर्म सबमिट करायचा आहे तो 3 ऑगस्ट ते 8 सप्टेंबरपर्यंत मी तुम्हाला पूर्वीच दाखवलं होतं. ठीक आहे. आफ्टर दॅट पब्लिकेशन ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट इन न्यूजपेपर अँड द वेबसाईट 8 तारखेलाच म्हणजे 8 सप्टेंबरलाच, आणि 9 सप्टेंबरला डिस्प्ले ऑफ द मेरिट लिस्ट ऑफ द इन्स्टिट्यूट लेवल. ओके, आणि 9 सप्टेंबरलाच डिस्प्ले ऑफ डे वाईज सेपरेट शेड्यूल अलॉंग विथ द, म्हणजे सगळ्यांचं सेपरेट शेड्यूल लागणार. ओके, म्हणजे काही विद्यार्थी घेणार, कारण की बराच वेळ लागतो ना प्रत्येक, म्हणजे सगळेच विद्यार्थी एकाच वेळेस त्याने बोलवणार. ओके, आणि जो काही प्रोसिजर सुरू होणार ती 10 सप्टेंबर ते 15 सप्टेंबरच्या मध्यात या सगळ्या गोष्टी होणार आहे. ओके, द अबाउ शेड्यूल इज सब्जेक्ट टू चेंज ॲज पर द शेड्यूल. ओके, म्हणजे ज्या काही CET सेलच्या मार्गदर्शनात तो ज्या काही गोष्टी चेंज होणार त्या. ठीक आहे. आता बघा इथं फी स्ट्रक्चरचा आपल्याला दिलेला आहे. बघा आपल्याला स्पेशली मॅनेजमेंटचं बघायचं आहे. ठीक आहे. बघा आता इन्स्टिट्यूट ब्रॉशर, आफ्टर दॅट इन्स्टिट्यूट लेवल या डाउनलोड ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहे, ॲप्लिकेशन प्रोसेस पण दिलेलं आहे. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं दिलेल्या आहे. ठीक आहे. आता बघा फी स्ट्रक्चर बघा आता, म्हणजे साधारणतः आपण जर कॅप राऊंड थ्रू समजा जर इथे लागलो तर आपली जी काही समजा ओपन कॅटेगरीची आपण विचार करत आहे तर 1,23,000 ही फी राहणार ओपन कॅटेगरीवाल्यासाठी. मग कॅटेगरी वाईज त्या सगळ्या गोष्टी चेंज होतात, स्कॉलरशिप वगैरे सगळ्या गोष्टी येतात. ओके, आणि तुम्हाला जर इथं बघा ते मॅनेजमेंट सीट्स. ओके, जर मॅनेजमेंटमधनं जर तुम्हाला इथं जर लागायचं असेल तर बघा फीमध्ये फरक राहतो. म्हणजे तिथं 1,23,000 झाली कॅप थ्रू आणि 2 लाख झाली मॅनेजमेंट. ठीक आहे, इथं लक्षात. ओके, आणि मॅनेजमेंट म्हणजेच काय, जो काही इन्स्टिट्यूट जो काही स्पॉट राऊंड राहतो तो म्हणजे प्रॉपर ऑफिशियल होणार आहे. ठीक आहे. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला काही अडचणी यायला नाही पाहिजे. ठीक आहे. आता या काही ब्राउशर वगैरे आहे या डाउनलोड करून तुम्ही म्हणजे त्यांचं जो काही डिटेलिंग राहतो इन्स्टिट्यूट इन्फॉर्मेशन ब्राउचर ते तुम्ही इथं ब्राउचर बघू शकता. आणि या काही ॲक्टिव्हिटीज आहे, या ॲक्टिव्हिटीज आपण ऑलरेडी पहिलेच बघितलेलं आहे. ठीक आहे. आता हा ब्राउशर डाउनलोड होऊ देऊया. आणि ही जी काही ॲप्लिकेशन प्रोसेस आहे ही पण ऑलरेडी आपण बघितलेली आहे. ठीक आहे. ठीक आहे, त्यांचं ब्रॉशर आहे. ठीक आहे, यामध्ये म्हणजे सध्या आपल्याला काही कामाचं नाही हे तर लक्षात. तर बघा ही अशा प्रकारची एक टोटल प्रोसेस होती. म्हणजे जर PICTमध्ये जर तुम्हाला मॅनेजमेंट कोट्या थ्रू जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर या पद्धतीने तुम्हाला तिथं अप्लाय करावं लागते. आणि त्यांनी क्लिअर कट सांगितलेलं कोणतेच बाहेरचा एलिमेंट पकडून स्वतः म्हणजे आपल्याला फायनान्शियल लॉसेस करून घ्यायचे नाही आहे हे तर लक्षात. ओके, तुम्हाला जर व्हिडिओ आला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.